सगळ्या तरुण मुलांनो, म्हातारपणी आई लागते बर का. म्हातारपणी आई असावी लागते. कदाचित वडिलांचे बाबा तुम्हाला व्हावं लागतं, कधी आईची मुलगी व्हावं लागतं, आईची आई व्हावं लागतं. कितीतरी नाती आहेत. आणि मग त्या मला लगेच म्हणाल्या, तू आई आहेस ना, मग माझी वेणी घाल. मग वेणी घालायला लागल्यावर त्यांचे केस लांब होते. त्या म्हणायच्या, गुंतावू नये, ओरडू नको, असं म्हणायचं नाही. मी ओरडणार, तू टप्पल मारायची नाहीस. मी म्हटलं मी तुमचे सगळे लाड करीन. 3 महिने मी त्यांचं अक्षरशः बालपण जोजवलंय. जेवायला घाल म्हणायच्या, मी त्यांना चिव काऊचा घास जेवायला घातलेला आहे. आणि एक दिवस त्या मला म्हणाल्या, माझी आई मला हाक मारायची, तशी तुम्हाला एकदा हाक मार. म्हटलं मारते. म्हटलं अनुसया भात खा ग. त्याला तू वेडीस का, आई कधी अनुसया म्हणते का, आई अनु म्हणायची, तू पण मला अनु म्हणत जा. मग तेव्हापासून आमच्या दोघींचं सुरू झालं, अनु भात खा ग, अनु जेव ग. हे म्हणाले, काय ग तिला अगो तुगो म्हणते. अहो म्हटलं त्यांचा हट्ट आहे. म्हटलं तुम्ही सुद्धा ना नातवंडांना सगळ्या बोलवा. आणि सगळ्या नातवंडांना सांगितलं आता अनु आजी म्हणायचं. त्यांना त्यांच्या माहेरचं नाव सतत कानावर ऐकावंसं वाटतं. म्हातारपणी कुणीतरी आई व्हावं लागेल, पण त्यासाठी माझ्या सासूबाईंसारखं असावं लागतं. 4 सुना सांभाळल्या, पण पक्षपात नाही. 4 सुनांमध्ये भेदाभेद नाही. ही माझ्या भावाची मुलगी आहे, आमचा आतलं आहे, तुझा आतला असू दे नाही तर बाहेरचं असू दे, सगळ्या सुना सारख्याच. एक श्रीमंताची, एक गरीबाची, एक मध्यम परिस्थितीतली, एक जराशी थोडी मंद, 4ही जणी सांभाळल्या. कधी कोणाच्यात भेद नाही. माझ्या माहेरी गरिबी होती म्हणून फराळाचं द्यावं लागायचं, मोठ्या दोघी श्रीमंताच्या म्हणून ते फराळाचं यायचं. पण कधी ते असं म्हणाले नाही, त्यांच्याकडनं फराळाचं येतं, तुझ्या घरी पाठवावं लागतं, चुकून नाही. मी तर नातवंडांना पण सांगते की जरा आजोबाजींशी गप्पा मारत जा. मी आमच्या सासूबाईंशी खूप बोलायची बाबा. काही सुना सासूशी बोलत नाही. तो काय सासूनी वाईट केलंय ग तुमचं, बोलावं लागेल ना. मी माझ्या सासूबाईंशी खूप छान बोलायची. त्यांचं म्हातारपण 90चं माझ्या डोळ्यासमोर होतं. त्या बाई एकट्या आहेत. आता सगळी मुलं आपापल्या जागी व्यवस्थित आहेत. इतकी गरिबीतनं सुद्धा ना त्यांनी मुलं घडवली आहेत. त्यांचे कष्ट आम्ही डोळ्यांनी बघितले. मग त्या बाईंना आधार देणं, माझी सासू म्हणून नाही तर एक स्त्री म्हणून तिला सन्मान देणं हे माझं काम होतं तेव्हा, सून म्हणून. आणि ते काम मी अगदी चोख केलं.